पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस हा वादळी ठरणार असं दिसतंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। नाना पटोले यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून सुद्धा वाद पेटू शकतो। राजदंडाला हात लावल्याप्रकरणी पटोलेंचं काल एक दिवसासाठी निलंबन या अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान झालं होतं। आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहील असा अंदाज आहे। या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे तर अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार। अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। शेतकरी विरोधी जे सरकार आहे, हे सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही। आत्ताचे जे सत्ताधारी आहेत ते विरोधी पक्ष असताना विधिमंडळाच्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाऊन किती धिंगाणा घालायचे। नाना तर फार लांब होते, नाना अध्यक्षांपासून फार लांब होते आणि ते एकटेच होते। आम्ही तर अख्खी झुंड अध्यक्षांना घेरलेली बघितली, अख्खी झुंड। लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे। आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारातनं जर नानांनी पाऊल उचललं असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो। काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती, म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे, म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का? पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं, कारण बापही होत आहे। आणि म्हणून मी एकच सांगेन कि विधानसभे में जनता ने दिए उनको झटके और कांग्रेस 16 पे लटके। आता तेवढं